श्री स्वामी समर्थ. तुम्ही पण खूप सेवा करून थकले असाल आणि नोकरी लागत नसेल तर आजची सेवा ही तुमच्यासाठी. श्री स्वामी समर्थ. कसे आहात सगळे? मस्त ना? मस्त राहा आणि नित्य आपल्या स्वामींची, लक्ष्मी आईची, विष्णूंची सेवा करत राहा. तर आजच्या धावपळीच्या जीवनात स्पर्धा परीक्षांमध्ये मुलामुलींना लवकर यश प्राप्त होत नाही. खूप अडचणी येतात. 1-2 मार्कासाठी आपला पेपर राहून जातो. त्यासाठी कुठंतरी आपले नशीब कमी पडते किंवा आपण खूप प्रयत्न करत असूनही नशिबाला दोष देत असतो. मग त्यासाठी आपल्या नशिबानेही आपल्याला साथ द्यावी आणि आपले प्रयत्नही 100% असावे. यासाठी मी आजची सेवा खास करून जे मुलं मुली स्पर्धा परीक्षा करतात, जे नोकरीसाठी प्रयत्न करत आहेत, सरकारी नोकरीसाठी प्रयत्न करत आहेत पण नोकरी लागत नाही, अशा मुलामुलींसाठी ही सेवा आहे. सेवा थोडी अवघड आहे पण केली तर त्याचे 100% फळ तुम्हाला नक्की मिळेल. तर सेवा काय करायची आहे आपल्याला? शुक्रवारी, कुठल्याही शुक्रवारी किंवा मंगळवारी आपल्याला संकल्प करून लक्ष्मी मातेची सेवा करायची आहे. ही सेवा तुम्हाला सकाळी 4:30 ते 5:30 या ब्रह्ममुहूर्तावर करायचे आहे. ब्रह्ममुहूर्त म्हणजे दैवी शक्ती जागृत असतात असं म्हणतात. त्यामुळे ब्रह्ममुहूर्तावर उठण्याची सवय तुम्हाला लागेल आणि सेवा ही छान पद्धतीने आणि शांत वातावरणात आपली सेवा होत असते. त्यासाठी आपल्याला ब्रह्ममुहूर्तावर उठून आंघोळ करून तुम्हाला लक्ष्मी मातेची श्रीसूक्ताची सेवा करायची आहे. श्रीसूक्त हे तुम्हाला 16 वेळेस म्हणायचं आहे आणि त्याबरोबर गायत्री मातेचा मंत्र ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात् या मंत्राच्या 10 माळी जप करायचा आहे. ही सेवा तुम्हाला शुक्रवारी किंवा मंगळवारपासून सुरू करायची आहे. 40 दिवस तुमची जी काही मनोकामना असेल ती ज्या दिवशी तुम्ही सेवेला सुरुवात कराल, मंगळवारी किंवा शुक्रवारी लक्ष्मी मातेला विनंती करून लक्ष्मी मातेला संकल्पयुक्त ही सेवा तुम्हाला करायची आहे. या सेवा काळात तुम्हाला 40 दिवस कुठलाही खंड न पडू देता ही सेवा करायची आहे. 40 दिवसात तुम्हाला नक्कीच या सेवेचा अनुभव येईल आणि ही सेवा चालू असताना तुम्हाला 3 गुरुचरित्र पारायणाचे संकल्पयुक्त 3 गुरुचरित्र पारायण करायचे आहेत. ह्या आणि आपली स्वामींची नित्यसेवा म्हणजे 3 अध्याय 11 माळी ही सेवा पण तुम्हाला चालू ठेवायची आहे. त्यामुळे नक्कीच तुम्ही जे प्रयत्न करतात, जे तुम्ही स्पर्धा परीक्षेसाठी अभ्यास करतायत तो तुमचा लक्षात राहील. गायत्री मातेची सेवा केल्यामुळे आपली एकाग्रता वाढते व आपण जे काही वाचतो ते आपलं लक्षात राहतं. स्मरणशक्ती वाढायला मदत होते. गायत्री मातेच्या सेवेमुळे आपली स्मरणशक्ती वाढायला सुरुवात होते आणि जे काही तुम्ही स्टडी करता तो तुमच्या लक्षात राहायला सुरुवात होते आणि आपलं काय असतं, जो आपण स्टडी करतो तो आपल्या लक्षात राहावा हीच खूप मोठी गोष्ट आहे. त्यामुळे गायत्री मातेच्या 10 गायत्री मंत्राच्या 10 ओळी 10 माळा तुम्हाला करायच्या आहेत. सेवेला वेळ म्हणजे 1 तास दोघं सेवे मिळून तुम्हाला वेळ लागेल. पण जर तुम्ही ही सेवा मनापासून आणि तुमचे प्रयत्नही चालू ठेवून केली तर तुम्हाला नक्कीच या सेवेचे फळ भेटेल. तर या सेवा काळात तुम्हाला मांस वगैरे बंद करायचं आहे. नॉनव्हेज खायचं नाही आहे, कुणाच्या घरचं खायचं नाही आहे आणि जर तुम्हाला गावाला जावं लागलं किंवा कुठे सुतक वगैरे पडलं किंवा आपलं मासिक धर्म आला तर तुम्ही परत ही सेवा चालू करा आणि परत मासिक धर्म जर अडचण आली तर तुम्ही जेवढे दिवस झालेत तुमचे, समजा तुमचे आता 21 दिवसाची सेवा झाली आहे आणि त्याच्यानंतर तुम्हाला मासिक धर्म आला तर तुम्ही पुढे 5 दिवसानंतर परत ही सेवा चालू करा म्हणजे 22व्या दिवसापासून चालू करा. त्यात काही हे नसतं, कारण हे स्त्रियांसाठी नैसर्गिक असतं, याला कुठलाच अपवाद नाही. त्याच्यामुळे परत तुम्ही सेवा चालू करा आणि 40 दिवस सेवा ही कंप्लीट करा. आणि जर समजा तुम्हाला या काळात सुतक पडले तर सुतक पडल्यामुळे काय होतं,
आपण 10 दिवस कुठलीच सेवा करत नाही किंवा काहीच करत नाही. त्याच्यामुळे सुतक पडल्यानंतर तुम्हाला ही सेवा परत पुण्याने, म्हणजे समजा तुमची आता 10 दिवसाची सेवा झाली आहे किंवा 20 दिवसाची सेवा झाली आहे आणि तुम्हाला सुतक पडले, तर तुम्हाला ही सेवा परत पहिल्या दिवसापासून चालू करावं लागेल. कारण सुतक पडल्यानंतर सगळं काही आपलं खंडित होत असतं. त्याच्यामुळे सुतक पडल्यानंतर तुम्हाला ही सेवा परत पहिल्या दिवसापासून चालू करून 40 दिवस पूर्ण करावे लागतील. ही सेवा आपल्या गुरुमाऊलींनी सांगितलेली आहे. त्याच्यामुळे या सेवेचा नक्की लाभ होतो आणि तुम्ही करून बघा. प्रयत्न केल्याने देवही पावतो म्हणतात. त्यामुळे प्रयत्न तर करा. सगळ्या सेवा जर तुम्ही करून थकले असाल तर ही सेवा नक्कीच करून बघा. या सेवेने नक्कीच फायदा होईल. तर तुम्हाला या सेवेचा अनुभव आला तर मला नक्की रिप्लाय करा. आणि आपला आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. माझी झालेली सेवा स्वामींचरणी अर्पण करते आणि तुम्हाला सगळ्यांना मनापासून धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.